नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा नवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी. स्टोरेज असतात त्याला आपण प्रायव्हेट वेअरहाऊसेस असे म्हणतो. बिग बिझनेस फर्म्स विच नीड लार्ज स्टोरेज कॅपॅसिटी ऑन अ रेग्युलर बेसिस. तर बिग बिझनेसमॅन जे असतात त्यांचं जे प्रोडक्शन असतं किंवा त्याचे जे स्टोरेज कॅपॅसिटी असते ही लार्ज स्केल असते. मग अशा वेळी त्याची लार्ज स्केल अशा जे त्यांची कॅपॅसिटी आहे तर त्यासाठी त्यांना अशा वेअरहाऊसेसची अतिशय गरज असते. सो हू कॅन अफोर्ड मनी कन्स्ट्रक्ट अँड मेंटेन देअर प्रायव्हेट वेअरहाऊसेस. आणि यासाठीच ते स्वतःच्या ओन वेअरहाऊसेस करण्यासाठी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अशा ठिकाणी ते कन्स्ट्रक्ट आणि मेंटेन स्वतःचं असं प्रायव्हेट वेअरहाऊसेस करत असतात आणि त्याच्यामध्ये लार्ज स्केल म्हणजे मोठ्या प्रमाणात त्यांचा जो गुड्स असतो तो स्टोअर करून ठेवला जात असतो. आणि त्याप्रमाणे मग त्याचे जे वेअरहाऊसेस कीपर आहेत ती सगळी काळजी घेत असतात. अ बिग मॅन्युफॅक्चरर or wholesaler may have a network of his own warehouses in different parts of the country. तर याच्यामध्ये जे बिग बिझनेस मॅन्युफॅक्चरर असतील, होलसेलर असतील तर ते मात्र त्यांचे कसं नेटवर्क असतं की ते कंट्रीमध्ये वेगवेगळ्या डिफरंट पार्ट्स म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ते स्वतःचे वेअरहाऊसेस क्रिएट करत असतात. त्याला आपण प्रायव्हेट वेअरहाऊसेस असं म्हणतो. नेक्स्ट आहे पब्लिक वेअरहाऊसेस. अ पब्लिक warehouse is a specialized business establishment that provides storage facility to the general public for a certain charge. It may be owned and operated by an individual or a cooperative society. तर नेक्स्ट आपण बघणार टाइप्स तो म्हणजेच आपला आहे तो म्हणजे पब्लिक वेअरहाऊसेस. तर हे पब्लिक वेअरहाऊसेस जे आहेत याच्यामध्ये याचे जे ओनर असतात ते ओनर मात्र कोण असतात तर ते इंडिव्हिज्युअल किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटी ज्या आहेत त्यांच्यामार्फत हे पब्लिक वेअरहाऊसेस चालवले जात असतात. आणि या पब्लिक वेअरहाऊसेसमध्ये स्पेशलाइज जो बिझनेस आहे म्हणजेच काही जी बिझनेसमॅन असतात किंवा मर्चंट असतात ते एक ठराविक म्हणजे रक्कम देऊन त्यांच्या हाऊसेससाठी म्हणजे त्यांच्या वेअरहाऊसेससाठी एक स्पेशल जागेची निवड करत असतात आणि त्या पद्धतीने मग त्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्टोरेज फॅसिलिटी त्यांना अवेलेबल करून दिली जात असते. इट वर्क्स अंडर अ लायसन फ्रॉम द गव्हर्नमेंट इन अकॉर्डन्स विथ द प्रिस्क्राईब रूल्स अँड रेग्युलेशन. म्हणजेच हे प्रायव्हेट पब्लिक जे वेअरहाऊसेस आहेत ते याच्यामध्ये सुद्धा एक भरपूर मोठ्या प्रमाणात रक्कम आकारली जात असते. म्हणजेच त्यांना एक प्रकारे रेंट द्यावं लागत असतं आणि हे करत असताना यामध्ये लायसन गव्हर्नमेंटकडून काढलं जात असतं आणि गव्हर्नमेंटकडून हा जो वेअरहाऊसेस जो आहे ज्याला आपण वेअरहाऊस कीपर असं म्हणतो याच्यामध्ये आणि गव्हर्नमेंटमध्ये एक प्रकारे कॉन्ट्रॅक्ट साईन केला जात असतो आणि यामध्ये त्याप्रमाणे रूल्स जे आहेत रूल्स अँड रेग्युलेशन गव्हर्नमेंटचे आहेत ते त्याला फॉलो करावे लागत असतात. म्हणजे त्यांना एक प्रकारे या पब्लिक वेअरहाऊसेसचा गव्हर्नमेंटकडून त्यांना एक प्रकारे लायसन मिळत असतो. दीज वेअरहाऊसेस आर वेल कन्स्ट्रक्ट अँड गार्डेड राऊंड द क्लॉक टू एन्श्युअर सेफ कस्टडी ऑफ गुड्स. म्हणजेच याच्यामध्ये ज्यावेळी अशा पद्धतीचे पब्लिक वेअरहाऊसेस
घेतले जात असतात, त्यांचं कन्स्ट्रक्ट केलं जात असतं, तर त्यावेळी त्याच्यामध्ये सेफ्टी, त्याच्यामध्ये असणाऱ्या गुड्सची म्हणजे त्याची कस्टडी एक प्रकारे घेतली जात असते. म्हणजेच याच्यामध्ये ज्यावेळी त्याचं प्रोटेक्शन केलं जात असतं, म्हणजेच पब्लिक वेअरहाऊसेस आर जनरली लोकेटेड नियर द जंक्शन ऑफ रेल्वेज, हायवेज अँड वॉटरवेज. तर अशा पद्धतीचे पब्लिक वेअरहाऊसेस जे आहेत ते आपल्याला कोणत्या ठिकाणी आढळतात, कोणत्या ठिकाणी दिसत असतात, तर त्यांचं जंक्शन ऑफ रेल्वेज, हायवेज अँड वॉटरवेज अशा ठिकाणी तुम्हाला पब्लिक वेअरहाऊसेस मोठ्या प्रमाणात दिसून येतील. म्हणजेच हे जे पब्लिक वेअरहाऊसेस आहेत हे अशा पद्धतीने म्हणजेच त्यांचा जो असणारा गुड्स आहे त्याचं 24 तास एक प्रकारे प्रोटेक्शन केलं जात असतं. आणि यामध्येच पब्लिक वेअर मॅन्युफॅक्चरर अँड ट्रेडर्स ॲट अ लो कॉस्ट. म्हणजेच याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने वेअरहाऊसेसची जी फॅसिलिटी आहे ती स्मॉल मॅन्युफॅक्चरर असतील, ट्रेडर्स असतील, तर त्यांनासुद्धा यामध्ये लो कॉस्टनी दिली जात असते. नेक्स्ट आहे ते म्हणजे बाउंडेड वेअरहाऊसेस. Bounded warehouses are licensed by the government to accept imported goods for storage until the payment of custom duty. These warehouses work under the control of custom authorities. तर हे बाउंडेड वेअरहाऊसेस जे आहेत ही अशा पद्धतीने वेअरहाऊसेस आहेत की त्यांचं लायसन हे गव्हर्नमेंट थ्रू काढलं जात असतं. आणि हे गव्हर्नमेंट आपल्याला लायसन कशाबद्दल देत असतं, तर जे इम्पोर्टेड गुड्स आहेत गुड्सचं सर्व्हिस स्टोरेज करण्यासाठी अशा पद्धतीने बाउंडेड वेअरहाऊसेसचं लायसन काढलं जात असतं. म्हणजेच इम्पोर्ट गुड्स जे आपण इम्पोर्ट करत असतो बाहेरच्या देशातून आपल्या देशामध्ये काही गुड्स आपण इम्पोर्ट करत असतो, जसं एक्सपोर्ट करतो तसं इम्पोर्ट करत असतो. आणि अशा गुड्सची म्हणजे इम्पोर्टेड गुड्स जे आहे त्यासाठी कस्टम ड्युटीचं पेमेंट करावं लागत असतं या वेअरहाऊसेस कीपरला. म्हणजे जो त्याचा वेअरहाऊसेस कीपर असेल किंवा त्याचा जो मालक असेल त्यांना या कस्टम ड्युटीनुसार काही कस्टम ड्युटी पे करावी लागत असते. दीज वेअरहाऊसेस वर्क अंडर द कंट्रोल ऑफ कस्टम अथॉरिटीज. आणि हे जे वेअरहाऊसेस आहेत बाउंडेड वेअरहाऊसेस यांचं सगळं कंट्रोल हे कस्टम अथॉरिटीजद्वारे केलं जात असतं. द वेअरहाऊस कीपर इज रिक्वायर्ड टू गिव्ह ॲन अंडरटेकिंग ऑर बॉन्ड दॅट इट विल नॉट अलाउ द गुड्स टू बी रिमूव्ह विदाउट द कन्स्टंट ऑफ द कस्टम अथॉरिटी. आता आपण बघितलेलं आहे की बाउंडेड वेअरहाऊसेस आहेत यांच्यावर कंट्रोल कोणाचं असतं, ते कस्टम अथॉरिटीचे असतं. म्हणजेच याच्यामध्ये जो वेअरहाऊस कीपर आहे आणि गव्हर्नमेंट आहे म्हणजेच जे कस्टम अथॉरिटीजवाले आहेत त्यांच्यामध्ये एक प्रकारे कॉन्ट्रॅक्ट म्हणजे बॉन्ड होत असतो. आणि याच्यामध्ये कस्टम अथॉरिटीच्या परमिशनशिवाय कोणत्याही प्रकारे गुड्स हा आपण, कारण तो गुड्स इम्पोर्ट केलेला आपण स्टोरेज केलेला असतो, तो आपण कस्टम अथॉरिटीच्या परवानगीशिवाय बाहेर काढू शकत नाही. द गुड्स आर हेल्ड इन बॉन्ड अँड कॅनॉट बी विड्रॉन विदाउट पेईंग द कस्टम ड्युटी. म्हणजे जोपर्यंत तुम्ही कस्टम ड्युटी त्याच्यावरची पे करत नाही कस्टम अथॉरिटीजला तोपर्यंत आपण तो गुड्स विड्रॉ करू शकत नाही. इफ ॲन importer is unable or unwilling to pay custom duty immediately after arrival of goods, he can store the goods in a bounded warehouses. तर याच्यामध्ये ज्यावेळी जो इम्पोर्टर आहे तो अनेबल झाला की अनविलिंग टू पे कस्टम ड्युटी इमिजिएटली आफ्टर द अरायवल ऑफ गुड्स. म्हणजेच गुड्स अरायवेलेबल झालेला आहे किंवा अरायवल झालेला आहे आणि अशा वेळी त्यांनी कस्टम ड्युटी पे केली असेल तरीसुद्धा तो गुड्स मात्र त्या बाउंडेड वेअरहाऊसेस म्हणजेच त्याच्यामध्ये स्टोरेजमध्ये राहू शकतो. ही कॅन विड्रॉ द गुड्स इन इन्स्टॉलमेंट्स बाय पेईंग द कस्टम ड्युटी प्रोपोर्शनेटली. जर त्यांनी कस्टम ड्युटी ॲट अ टाईम पे केली नाही तर तो इन्स्टॉलमेंटनुसार सुद्धा कस्टम ड्युटी पे करतो आणि त्याप्रमाणे मग तो ठराविक जो गुड्स आहे तो इन्स्टॉलमेंटप्रमाणे काय करत असतो, विड्रॉ करत असतो. तर हे झाले आपले बाउंडेड वेअरहाऊसेस. नेक्स्ट आहे ड्युटी पेड warehouses. If an importer faces any problem in transportation of goods after making payment of duty, then goods can be stored at the duty paid warehouses. म्हणजे आपण याच्या आधी आपण बघितलं की बाउंडेड वेअरहाऊसेसमध्ये कस्टम अथॉरिटीज जे आहे त्यांचं कंट्रोल असतं, त्यांना कस्टम ड्युटी पे करावी लागत असते त्यांना. पण हे ड्युटी पेड जे वेअरहाऊसेस आहेत तर याच्यामध्ये ज्यावेळी इम्पोर्टर आहे त्यांनी गुड्स इम्पोर्ट केल्यानंतरचं ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्समध्ये काय प्रॉब्लेम येत असतील किंवा पेमेंट ऑफ ड्युटी म्हणजे कस्टम ड्युटीचं पेमेंट केलेलं आहे तरीसुद्धा यामध्ये तो गुड्स त्यावेळी त्याला स्टोअर
केला जात असतो त्याला आपण म्हणतो ड्युटी पेड वेअरहाऊसेस. म्हणजे ह्याच्यामध्ये कस्टम ड्युटी पण देऊन झालेली आहे. म्हणजे कस्टम ड्युटी दिल्यानंतरचं त्याला ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स, म्हणजे गुड्स ट्रान्सपोर्ट करताना अवेलेबल त्याला ट्रान्सपोर्टेशनची जे साधनं अवेलेबल नसतील, मग त्यावेळीसुद्धा तो आपले जे गुड्स आहेत तो त्या ड्युटी पेड वेअरहाऊसेसमध्ये ठेवू शकतो. ऑल ड्युटी पेड वेअरहाऊसेस आर पब्लिक वेअरहाऊसेस विच आर अवेलेबल टू ऑल इम्पोर्टर्स. तर ऑल ड्युटी पेड वेअरहाऊसेस आर पब्लिक वेअरहाऊसेस. तर हे जे ऑल ड्युटी आहे म्हणजे आता त्यांनी पूर्ण त्याची जी कस्टम ड्युटी आहे ती पेड केलेली आहे. तर अशा पद्धतीचे ड्युटी पेड वेअरहाऊसेस पब्लिक वेअरहाऊसेससाठी सुद्धा अवेलेबल असतात, म्हणजे जे इम्पोर्टर आहेत त्यांना अवेलेबल असतात. ड्युटी पेड वेअरहाऊसेस हेल्प द इम्पोर्टर ॲज अ प्रॉपर केअर ऑफ गुड्स इज टेकन. प्रोसेसिंग ऑफ गुड्स कॅन बी डन लाईक सॉर्टिंग, रिपॅकिंग एक्सेट्रा. तर हे जे ड्युटी पेड वेअरहाऊसेस आहेत ते मात्र इम्पोर्टरला कोणकोणत्या प्रकारचे हेल्प करत असतात, तर त्यावेळी प्रॉपर गुड्स टेक ओव्हर केल्यानंतर त्याची प्रोसेसिंग केली जात असते. म्हणजेच याच्यामध्ये सॉर्टिंग करतात, रिपॅकिंग करतात, त्याचप्रमाणे त्याचं प्रोटेक्शन करण्याचं काम हे त्या ड्युटी पेड वेअरहाऊसेसचं असतं. ह्या सर्व फॅसिलिटीज इम्पोर्टरला त्याच्याकडून दिल्या जात असतात. सच वेअरहाऊसेस आर मोर युजफुल फॉर री-एक्सपोर्ट ऑफ द गुड्स. दीज आर लोकेटेड नियर पोर्ट और डॉक एरिया. तर असे वेअरहाऊसेस जे आहेत हे सगळ्यात जास्त री-एक्सपोर्ट करायचं असेल गुड्सचं तर त्यावेळी अतिशय महत्त्वाचं भूमिका बजावत असतात. आणि यांचं जे लोकेशन आहे म्हणजे ड्युटी पेड वेअरहाऊसेस आपल्याला कुठे आढळून येतात, तर नियर पोर्ट और डॉक एरिया जिथे असेल अशा ठिकाणी तुम्हाला ड्युटी पेड हाऊसेस मोठ्या प्रमाणात दिसून येतील. नेक्स्ट आपलं आहे ते म्हणजे वेअरहाऊसेस. These warehouses are owned, managed and controlled by central and state governments or public authorities. It is difficult for small farmers, businessmen, traders to own a warehouse. So these government warehouses assist them in storing their goods at a nominal charge. तर हे गव्हर्नमेंट हाऊसेस म्हणजे याच्यामध्ये साहजिकच आपल्याला कळतं की ते ओनर त्याचं मॅनेज आणि कंट्रोल हे सेंट्रल त्याचप्रमाणे स्टेट गव्हर्नमेंट आणि पब्लिक ॲथॉरिटी यांच्या अंडर असतो किंवा यांच्या कंट्रोलद्वारे गव्हर्नमेंट वेअरहाऊसेस चालवले जात असतात. म्हणजे त्यांची ॲथॉरिटी ही गव्हर्नमेंटकडे म्हणजेच कुठल्या तर सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट आणि पब्लिक ॲथॉरिटी यांच्याकडे असते. त्याचप्रमाणे इट इज डिफिकल्ट फॉर स्मॉल फार्मर्स, त्याचप्रमाणे बिझनेसमॅन असतील, ट्रेडर्स असतील ज्यांचं स्वतःचं वेअरहाऊस आहे. तर अशा वेळी मग हे गव्हर्नमेंट वेअरहाऊसेस जे आहेत हे ज्यावेळी अशा बिझनेसमॅन्सना किंवा स्मॉल फार्मर्स असतील, ट्रेडर्स असतील तर अशा वेळी त्यांना चालवला किंवा त्यांना त्यांचं गुड स्टोअर करण्यासाठी दिलं जात असतं, तेव्हा त्यांच्याकडनं नॉमिनल चार्ज हा घेतला जात असतो. सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, इथे तुम्हाला एक्झाम्पल दिले आहेत ते म्हणजे सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया दॅट इज CWC, स्टेट वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन SWC अँड फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आर हॅव्हिंग वेअरहाऊसेस अक्रॉस डिफरंट स्टेट अँड गव्हर्नमेंट. यांचे डिफरंट स्टेट्स अँड कंट्रीमध्ये गव्हर्नमेंट वेअरहाऊसेस आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट आहे ते म्हणजे कोऑपरेटिव्ह वेअरहाऊसेस. These warehouses are owned, managed and controlled by cooperative societies. They mainly provide warehousing facility at most economical rates. These types of warehouses are very useful for farmers and traders and general public. तर याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह वेअरहाऊसेस आहेत. याच्यामध्ये पण लक्षात घ्या की कोऑपरेटिव्ह म्हटलं की त्याच्यामध्ये ॲथॉरिटी कुणाची आली किंवा कंट्रोल त्याचं ओनर किंवा मॅनेजमेंट हे कुणाचं येणार आहे, साहजिक असतं कोऑपरेटिव्ह सोसायटीचं येणार आहे. सो दीज वेअरहाऊसेस आर ओन, मॅनेज अँड कंट्रोल बाय कोऑपरेटिव्ह सोसायटीज. दे मेनली प्रोव्हाइड वेअरहाऊसिंग फॅसिलिटीज ॲट मोस्ट इकॉनॉमिकल रेट. म्हणजे यांचे जे रेट्स असतील ते इकॉनॉमिकल रेट्स असतात. आणि याच्यामध्ये हे जे कोऑपरेटिव्ह वेअरहाऊसेस आहेत ते मात्र युजफुल कुणाला केले जात असतात, तर ते यूज कोण करत असतात, तर फार्मर्स, ट्रेडर्स आणि जनरल पब्लिक जे असतात ते यूज करत असतात. आणि लास्ट आपला टाईप आहे तो म्हणजे कोल्ड स्टोरेज वेअरहाऊसेस. कोल्ड स्टोरेज वेअरहाऊसेस प्रोव्हाइड फॅसिलिटीज फॉर perishable commodities like fruits, flowers, vegetables, dairy products, etc. In cold storage warehouses, goods are stored and refrigerated at very low temperature so as to preserve them and use them in future. International trade has become possible due to the warehouses.
सो लास्ट पॉईंट दॅट इज कोल्ड स्टोरेज वेअरहाऊसेस. आता कोल्ड स्टोरेज वेअरहाऊसेस म्हणजे जे पेरिशेबल गुड्स आहेत लाईक फ्रूट्स, फ्लावर्स, व्हेजिटेबल्स, डेअरी प्रोडक्ट्स हे काय असतात की ठराविक काळाने खराब होत असतात म्हणून त्याला आपण पेरिशेबल गुड्स म्हणतो. मग असे पेरिशेबल जे गुड्स आहेत, कमॉडिटीज आहेत, त्यांना प्रिझर्वेशन करणं गरजेचं आहे. मग अशावेळी हे स्टोरेज कोल्ड स्टोरेज वेअरहाऊसेसमध्ये स्टोरेज केला जात असतो किंवा स्टोअर केलं जात असतं. म्हणजेच याच्यामध्ये these goods are stored and refrigerated at very low temperature as to the preserve them. म्हणजेच लो टेम्परेचर ठेवून रेफ्रिजरेट केलं जात असतं आणि त्या पद्धतीने ते फ्युचरमध्ये साहजिकच त्याचा यूज केला जात असतो. तर याच्यामध्ये जे इंटरनॅशनल ट्रेड हॅज बिकम पॉसिबल ड्यू टू दीज वेअरहाऊसेस. म्हणजे याच्यामध्ये इंटरनॅशनल ट्रेडसाठी या कोल्ड स्टोरेज वेअरहाऊसेसचा वापर केला जात असतो. तर आपण हे सगळे टाईप्स बघितले, टाईप्स ऑफ वेअरहाऊसेस. या पद्धतीने या टॉपिकमध्ये जे पुढचे कम्युनिकेशन असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल तर ते आपण 25% रिड्यूस सिलेबसमध्ये आहे. म्हणजे हा आपला लास्ट या बिझनेस सर्व्हिसेसचा पॉईंट आहे, दॅट इज अ टाईप्स ऑफ वेअरहाऊसेस. थँक्यू.